हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुमच्यासाठी मी आणखीन एक न्यू स्टोरी घेऊन आलेली आहे. तर तुम्ही नक्की आपल्या स्टोरीचं नाव आहे अन्याय. तर इकडे स्टोरीला सुरुवात करूयात. सॉरी अंकुश, सॉरी, पण का? ते मी परवाच्या दिवशी तुला बोलले त्यासाठी, आणि कॉलसुद्धा कट केला. अंजली मान खाली घालत बोलते. ओ ठीक आहे, तुला नव्हतं बोलायचं म्हणून तू कट केलास कॉल, पण मी काही चुकीचं बोलत नव्हतो. तुला ते पटकन नाही. इट्स ओके, तो तुझा डिसिजन आहे. मी यापुढे काही बोलणार नाही. तू समजूतदार आहेस. तुझे डिसिजन्स तू घेऊ शकतेस. तसंही मी कोण आहे तुला सांगणारा. आणि हो, तू बोलल्याप्रमाणे यापुढे आपण प्रोफेशनलच राहू. मी तुझ्या लाईफमध्ये ढवळाढवळ करणार नाही. त्यालाही हे असं बोलताना वाईट वाटतं. त्याचे डोळे पाणावलेले असतात. अंकुश बोलता बोलता विंडोजवळ उभा राहून समोर पसरलेला निळाशार समुद्र पाहत राहतो. तो मनातून खूप दुखावला गेला असतो. अंजलीलाही समजतं की आपण थोडं जास्तच हर्ट केलं आहे त्याला. तो आपल्या चांगल्यासाठीच बोलत होता, आणि मी तिलाही तिच्या असं वागण्याचा राग येत असतो. म्हणून ती कालपासून त्याची वाट बघत असते, पण त्याची भेटच होत नाही. आणि आज अंकुशचं असं तोडून बोलणं तिच्या मनाला लागलं असतं. डोळ्यातून पाणी तर त्याच वेळी सुरू झालं होतं, पण तिनंच त्याला हर्ट केल्यामुळे ती तशीच उभी राहते. ते त्याला परत सॉरी बोलून वॉशरूममध्ये जाते. आता तिला तिचा हुंदका आवरत नाही. खूप वेळ ती तशीच रडत राहते. बाहेरून डोर ओपन केल्याचा आवाज येतो, तसं ती लगेच चेहऱ्यावर पाण्याचे हलके मारते. स्वतःला नॉर्मल करत तिच्या डेस्कवर जाऊन बसते. ती शांत राहून तिचं काम करत बसते. मेघा तिला असं शांत बघून विचारते, पण अंजली काही नाही. बरं, थोडं वाटत नाही का, असं सांगून विषय टाळते. अंकुश तिला आलेलं बघतो. त्याला समजतं की ती रडली आहे. तिचा चेहराही निस्तेज वाटत असतो, पण तिला ही जाणीव झाली पाहिजे की ती चुकीची वागत आहे, म्हणून तो गप्प राहतो. विषय टाळून प्रश्न सुटणार नाही. अंजली, मला जाणवतं तुझ्याही मनात माझ्याविषयी फिलिंग्स आहेत, पण त्या तुला मान्य करायच्या नाहीत. मी तुला आधीही सांगितलं होतं, तुला हवा तेवढा वेळ घे. मी थांबायला तयार आहे. आज ज्या प्रकारे स्वतःला विसरून तू माझ्याकडे बघत होतीस, तेव्हा खूप छान वाटलं. तुला आपण कुठे आहोत याचाही विसर पडला होता. अंजली, एवढं सगळं जर आहे तर का स्वतःला अडवतेस? एकदा माझ्यावर विश्वास ठेवून तर बघ. तुझ्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. अंकुश समोर बसलेल्या अंजलीकडे बघत मनात विचार करत असतो. तो दिवस ते दोघेही शांतच असतात. ऑफिस सुटल्यावर अंजली घरी जाते, पण नेहमीसारखी सिया तिला हाक देत नाही. समोर TV बघत असते. अंजलीला ते थोडं खटकतं, पण ती काहीच बोलत नाही. टिफिन किचनमध्ये ठेवते आणि तशीच रूममध्ये निघून जाते. अंजली फ्रेश होऊन खाली येते तर ती अज्जूसोबत बाहेर मार्केटला गेली असते. मोठी आई, चिवू, अगं ती तुझ्या बाबांसोबत गेली आहे. नाक्यावर कोथिंबीर नाही ना, झुणका करते म्हणून पाठवलं त्यांना. रागावली आहे ना माझ्यावर? नेहमीसारखा आवाजही नाही दिला तिने मला, नाहीतर रोज वाट बघत असते. हो, सकाळपासून फुगून आहे. मला आणि अज्जूला मस्का मारून झालंय, तेव्हा कुठे दुपारी जेवली. अंजली, काय झालं? तू का नाही बोलत आहेस? अगं अंकुश स्वतः बोलला तिला पाठवा म्हणून. मीही होते तिथेच. हो मोठी आई, तुझं बरोबर आहे, पण तो चिवने बोलल्यामुळे तयार झाला असणार. त्यांना आता खूप वर्कलोड असणार आहे. आजच त्याने मीटिंग घेऊन सांगितलंय. चिवू लहान आहे, तिला कुठे हट्ट करावा समजत नाही, पण आपल्याला तर समजतं ना. अंकुशला का उगाच त्रास द्यायचा, मला नाही पटत. आणि ह्यात त्यांना चिवूसाठी वेळ नाही मिळाला तर ती दुखावली जाईल. हो, तुझं बरोबर आहे. आपण समजावू चिवूला, ती घेईल समजून. चिवू फिरून आल्यावरही अंजलीशी बोलत नाही. तेव्हाही मॅडम तोंड फुगून असतात. मम्माने बॉस अंकलकडे जाण्याची परमिशन नाकारली म्हणून रागावली असते.
जेवतानाही अज्जूसोबत बोलत असते. हळूच मम्माशी बोल सांगत असते. अंजली, तू परीला का पाठवत नाहीस? अंकुशकडे अंजलीचे बाबा म्हणाले, बाबा, मी तिला कालच सांगितलंय ना की त्यांना काम असतं, नाही वेळ काढता येणार. परी, तू का हट्ट करतेस? तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? अंजली म्हणाली. अज्जू, सिया रडायच्या तयारीत असते. चिवू मम्मा बरोबर बोलते. तुझ्या बॉस अंकलला ऑफिस आहे मध्ये आता खूप काम असणार शोना, मोठी आई म्हणाली. पण मोठी आई, आजी तेच म्हणाले ना की ते शिकवतील. सिया हट्ट करत बोलते. हो बाळा, तो म्हणाला कारण त्याला तुझं मन मोडता नाही आलं. पण खरंच त्याला खूप काम आहे. तुझी मम्मा तिथेच काम करते की नाही मग? ती खरंच सांगते ना मोठी आई? नाही, मम्मासारखी रागवत असते त्यांना, म्हणून बोलते. तुम्ही सगळे असंच करता, मला नाही बोलायचे तुमच्याशी, म्हणत रडत सिया रूममध्ये पळते. अंजली मोठ्या आईकडे आणि बाबांकडे केविलवाण्या नजरेने बघत असते. तिच्या डोळ्यातही पाणी जमा झालेलं असतं. अंजलीचे बाबा सियाच्या मागे जातात. अंजली तशीच चेहरा ओंजळीत घेऊन रडत असते. मोठी आई प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत असतात. मोठी आई, मी खूप वाईट आहे ना गं, रडवलं मी तिला, अंजली म्हणाली. अंजली, नको बाळा मनाला लावू. नाही, समजतं तिला काही. थोडा वेळ रुसेल, मग होईल ठीक. बाबा गेले आहेत, ते समजावतील तिला. चिऊ बाळा, असं रडतात का? तू स्ट्रॉंग आहेस की नाही? आपल्याला प्रॅक्टिस पण करायची आहे ना? मग अशी रडत राहिलीस तर कशी प्रॅक्टिस करणार आणि कशी जिंकणार बेटा तू? सिया त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून मुसमुसत असते. अज्जू, मला फुटबॉल मॅच जिंकायची आहे ना? हँडमुळे माझी प्रॅक्टिस पण मिस झाली. तुला माहिती आहे, माझ्या फ्रेंड्सना त्यांचे डॅड शिकवत असणार, त्यांची प्रॅक्टिस घेत असणार. मला नाही ना रे डॅड. ते का नाही? मी खूप मिस करते हे सगळं. ते असते तर मी त्यांच्यासोबत खेळले असते, स्कूलला गेले असते. माझ्या फ्रेंड्सचे डॅड येतात, त्यांना स्कूलला घेऊन जातात, खाऊ पण घेऊन देतात, फिरायलाही नेतात. माझे फ्रेंड्स सांगतात मला, मग मला पण त्यांची आठवण येते. अज्जू, तू प्लीज मम्माला सांगू नको, मला डॅडची आठवण येते, ती सॅड होईल. हो ग बाळा, नाही सांगत. अंजलीच्या बाबांच्या डोळ्यातही पाणी येतं. एवढासा जीव तरी किती समजूतदार आहे. मला जाणवतं बाळा तुझ्या डोळ्यातलं ते कुतूहल, ती ओढ बापाबद्दलची. पण हतबल होतो पोरी. मलाही त्यांची खूप आठवण येते. एक मुलगी सोडून गेली आणि एका मुलीने सोबत केली. तिच्यासाठी खंबीर राहायचे मला. तू तर माझा जीव आहेस. अंजलीचे बाबा तिला थोपटत विचार करत असतात. त्यांच्या डोळ्यातलं पाणी चिवच्या गालावर पडतं. तशी ती लगेच उठून बसते. अज्जू, तू रडतोयस? सॉरी, नको ना रडू. चिवू त्यांचे डोळे पुसत बोलते. मी नाही हट्ट करणार. मला नाही जायचं बॉस अंकलकडे. सिया रडक्या आवाजात बोलते. नाही ग बाळा, म्हणून नाही रडत मी. ते जाऊ देत. चल, तू झोप. तू नक्की काळजी करू नकोस. तुझ्या मम्माशी बोलून मी परमिशन घेतो. चल बघू आता. सियाला झोपून अंजलीचे बाबा खाली येतात. अंजली, मला बोलायचं आहे तुझ्याशी. बस इथे. काय झालं नेमकं, सांगशील का मला? तू का तिला अंकुशकडे पाठवायला नाही म्हणतेस? बाबा, ते मी मगाशी सांगितलं तेच. अंजली मान खाली घालून बोलते. नक्की तेच कारण आहे अंजली? हे बघ, याआधी मी कधीच तुला कशाबद्दल काही बोललो नाही. तू सियाला उत्तम सांभाळतेस, पुढेही तसंच सांभाळशील, यात वादच नाही. बाबा, माझं चुकलं का रे काही? नाही बाळा, पण सियाने मगाशी बोलल्याप्रमाणे तुमच्यात काही बिनसलंय का? म्हणून तू तिला अंकुशकडे पाठवत नाही आहेस का? कारण मागच्या वेळीही तो आला तेव्हा तुझी चिडचिड झाली होती. तू त्याच्याकडे रागाने बघत होतीस.
ते मी बघितलं होतं बाळा. मी काही बोलत नसतो ना तरी माझं लक्ष असतं सगळीकडे. तुमच्यात जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुमच्यापर्यंत ठेवा, त्यात चिवला घेऊ नका. बाबा पण ते तर. एक मिनिट अंजली. आणि अजून एक, मी तुला ओरडत नाही आहे किंवा दम देत नाही आहे बाळा. मी समजावतोय फक्त. तुझे आणि सियाचे निर्णय घ्यायला तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे बाळा. माझं फक्त एवढंच मत आहे की तू नीट विचार करून निर्णय घ्यावा. बाकी तू समजूतदार आहेसच. अंजलीचे बाबा तिच्या डोक्यावर थोपटत आपल्या रूममध्ये निघून जातात. अंजली ही तिच्या रूममध्ये निघून जाते. सिया शांत तिच्या डॉलला मिठी मारून झोपली असते. रडल्यामुळे चेहरा कोमेजून गेला असतो. सॉरी बच्चा, मी तुला हर्ट केलं. यापुढे असं होणार नाही. बाबा बरोबर बोलले. आमच्यातले प्रॉब्लेम्स मी आमच्यापर्यंतच ठेवेन. मी उद्या अंकुशशी बोलेन. त्याला खरंच कामातून वेळ मिळणार असेल तर मी तुला पाठवेन त्याच्याकडे. तुझ्या आनंदापुढे मला दुसरं काहीच महत्त्वाचं नाही. अंजली हे विचार करता करताच तिच्या बाजूला झोपून जाते. दुसऱ्या दिवशी अंजली सियाला प्रेमाने गोंजारत उठवत असते आणि त्यानंतर चिऊ, सोनू उठते ना बाळा. चिऊ हळूहळू डोळे चोळत उठून अंजलीच्या मिठीत शिरते. गुड मॉर्निंग सोनू, अंजली बोलते. गुड मॉर्निंग मम्मा, सिया म्हणते. चला उठा आता, ब्रश करायचा ना. चिऊ अंजलीकडे बघत असते. अंजली मात्र नेहमीप्रमाणेच तिच्याशी वागत असते. पण चिवूला तिच्या कालच्या वागण्याबद्दल वाईट वाटत असतं. मम्माला आपण दुखावलंय याचं तिला अपराधी पण जाणवतं. चिवू अंजलीकडे बघत कान पकडून म्हणते, सॉरी मम्मा, मी हर्ट केलं ना तुला. सॉरी. ए चिवताई, मी पण सॉरी. माझ्या क्यूट परीला रडवलं ना त्यामुळे. मी आजच बोलणार आहे तुझ्या बॉस अंकलशी. मग तू जाऊ शकतेस फुटबॉल शिकायला त्यांच्याकडे. खरंच मम्मा, सिया म्हणाली. यस बच्चा, मग जाणार ना बॉस अंकलकडे. त्यानंतर हो, थँक्यू मम्मा. सिया लगेच अंजलीच्या गालावर किस करते आणि म्हणते, उद्या आपल्याला डॉक्टर अंकलकडे जायचं आहे. उद्या माझ्या चिवच्या हाताचं प्लास्टर निघणार आणि माझी चिवताई पुन्हा बागडणार, फुटबॉल खेळणार. मज्जा आहे बाबा. अंजली म्हणाली. हो. सिया खुश होत बोलते. गुड मॅडम, अजून संडेला वेळ आहे. आता चल आवरून घे पटकन, नाहीतर उशीर होईल. हो. चिव खुश होत अंजलीसोबत आवरायला निघून जाते. दोघी तयार होऊन खाली येतात. चिव लगेच तिच्या अज्जूला जाऊन मिठी मारते. थँक्यू अज्जू, तुझ्यामुळे मम्मा रेडी झाली ना. आय नो, तू बेस्ट अज्जू आहेस. आणि त्याचनंतर मग खुश ना माझी परीराणी, अंजलीचे बाबा म्हणतात. हो, खूप खूप खुश. अंजली नेहमीप्रमाणे आवरून ऑफिसला जाते. अंकुशी कसं बोलायचं हा प्रश्न तिला सतवत असतो. त्याला मी स्वार्थी नाही ना वाटणार. वाटली तर वाटली. माझ्या सियाचा आनंद महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. आज मी परमिशन दिल्यावर किती खुश होती आणि त्याच्या डॉलसाठी तर तो एवढं करू शकतो. होप सो. अंजली मनातल्या मनात विचार करत असते. अंकुश आल्यावर थोड्या वेळाने अंजली त्याच्या केबिनमध्ये जाते. अंकुश सर, थोडं बोलायचं होतं. मला 2 दिवस सुट्टी हवी आहे. ओके, मग तुम्ही मेल करा तसं डिपार्टमेंटला. ओके. ते तुम्ही चिवला फुटबॉल शिकवणार आहात असं समजले मला. अंजली त्याचा अंदाज घेत बोलते. हो, पण जर तुम्ही परमिशन दिली तरच. त्यानंतर मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला वेळ आहे ना, म्हणजे मिळेल ना वेळ. तुम्ही एवढे बिझी असता तर. हो, माझ्याकडे माझ्या माणसांसाठी नेहमीच वेळ असतो आणि डॉलला मी आपलंच मानतो. तिच्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे. थँक्स फॉर द परमिशन. आणि त्यानंतर इकडे
अंजली केबिनमधून बाहेर येते. तशी सुस्कारा सोडते, पण एक छोटी स्माईल तिच्या चेहऱ्यावर असते. त्या खुशीतच ती कामाला लागते. काय मॅडम, आज छान दिसतायत, मेघा म्हणाली. नाही ग, नेहमीप्रमाणेच तर आहे, अंजली म्हणाली. हो ग, पण आजही क्यूटवाली स्माईल खूप छान दिसते चेहऱ्यावर तुझ्या, मेघा तिला कौतुक करत म्हणते. अंजली स्वतःला नॉर्मल करत कामाला लागते. आधी 2 दिवस सुट्टीसाठी मेल टाकते आणि त्याचनंतर अंकुशही थोडा बिझी होता. शिवाय मंडेला साहिल महेश्वरीसोबत मीटिंग होती. त्याचं प्रिपरेशन आणि फॅक्टरी प्रोडक्शन रिव्ह्यू ह्याचं सगळ्यावर त्याचं काम चालू होतं. अंजली घरी गेल्यावर चिऊला आणि घरच्यांना अंकुशसोबत बोलणं झालं असं सांगते आणि चिऊ त्याच्यासोबत फुटबॉल प्रॅक्टिसला जाऊ शकते असंही सांगते. ते ऐकून सगळेच खुश होतात. चिऊ तर नाचत असते. तिला आनंदी बघून या तिघांच्या चेहऱ्यावरही आनंद पसरतो. जेवण वगैरे करून मोठी आई, बाबा आणि अंजली सियाच्या बर्थडेचं प्लॅनिंग करत बसतात. चिऊला अंजलीने लवकर झोपवलं असतं कारण उद्या हॉस्पिटलला जायचं होतं. अंजलीने आधीच तिच्या स्कूल आणि क्लास फ्रेंडला इन्व्हाइट केलं होतं. उद्या ती आणि सुहास चिऊला हॉस्पिटलमधून घरी आणून तसेच डेकोरेशनचं सामान, केकची ऑर्डर द्यायला जाणार होते. अंजली तिथे आणि सुहासचं झालेलं बोलणं बाबा आणि मोठ्या आईला सांगते. अंकुशही घरी थोडा सगळ्यांसोबत वेळ घालवतो. सकाळी अंजली सियाला तयार करत असताना तिला सुहासचा फोन येतो. हॅलो अंजली, ऐक ना, सुहास म्हणाला. हा बोल ना, काय झालं, तू निघालास का, अंजली म्हणाली. अगं सॉरी, मला आज नाही येता येणार गं. आज मला ऑफिसला जावंच लागेल. बॉसने एक इम्पॉर्टंट मीटिंग ठेवली अचानक. मी हाफ डे घ्यायचं बघतोय, पण हॉस्पिटलला यायला नाही जमणार गं मला तुझ्यासोबत, सुहास म्हणाला. ओ ओके ठीक आहे, मी बघते, अंजली म्हणाली. खरंच सॉरी, सुहास दिलगिरी व्यक्त करत बोलतो. अरे ठीक आहे, तू मुद्दाम नाही केलंस, मी जाईन घेऊन चिऊला, तू नको टेन्शन घेऊस, अंजली त्याला समजावत बोलते. मी बाबांना पाठवू का, सुहास. अरे नको, खरंच मी नेईन तिला व्यवस्थित, डोंट वरी, अंजली म्हणाली. ओके, चिऊला सॉरी सांग. पैसे आहेत ना तुझ्याकडे की देऊन ठेवू, सुहास म्हणाला. नाही, आहेत माझ्याकडे, अंजली म्हणाली. अंजली, बरं मी निघतो आता, हाफ डेचं बघतो मी, काही लागलं तर सांग, सुहास म्हणाला. हो, बाय अंजली. बाय करून अंजली खाली येऊन चिऊला नाश्ता भरवत मोठ्या आईला सुहास त्यांच्यासोबत हॉस्पिटलला येत नसल्याचं सांगते. अगं मग मी येते, मोठी आई म्हणाली. अगं आई, खरंच नको, तुला हॉस्पिटलचं वातावरण सहन होत नाही ना. मी जाईन चिऊला घेऊन, खरंच. अंजली, अगं पण तू एकटी कशी, थोडं उशिरा जा ना, तुझे बाबा येतील दुपारपर्यंत, मोठी आई म्हणाली. अगं आई, त्यांची दगदग होईल, आम्ही येऊ जाऊ, काही काळजी करू नकोस. माझी एक फ्रेंड सिस्टर आहे तिथे, काही लागलं तर तिची मदत घेईन मी. आणि अगं, त्यांची अपॉइंटमेंट घेतली आहे ना, असं कधी पण कसं जाणार, अंजली मोठ्या आईला समजावत बोलते. मी येते ना तुझ्यासोबत, तू असं एकटीसोबत, चिऊ पण असं कसं करशील सगळं, मोठी आई काळजी करत बोलते. आई, अगं तिथे किती वेळ लागेल सांगता येत नाही, तुला उगीच त्रास होईल, मी करेन सगळं नीट मॅनेज, अंजली म्हणाली. मोठी आई तिला सिया घेऊन एकटीला पाठवायला तयार नसतात, पण अंजली ही पक्की असल्याने त्या शांत बसतात. सकाळी ऑफिसला निघताना अंकुश अंजलीला कॉल करतो. हॅलो अंजली, मी तुला ती अकाउंट्सची फाईल दिली होती बघ, ती मला हवी आहे, अंकुश म्हणाला. ओ पण मी,
आय नो तू सुट्टीवर आहेस, म्हणूनच मी ती कलेक्ट करतो. मी 20 मिनिटात पोहोचेन. तू प्लीज ती काढून ठेव. अंकुश म्हणाला, ओके ठीक आहे. अंजली म्हणते, ओके. फोन ठेवल्यावर आधी ती फाईल बाजूला नीट काढून ठेवते. नंतर चिवची तयारी करून डॉक्टरची फाईल, रिपोर्ट नीट बॅगेत ठेवले ना ते एकदा चेक करून ठेवते आणि स्वतःचं आवरून सुरू करते. ती आवरून चिवसोबत खाली येते. अंकुशही दरवाजा नॉक करतो. अंजली त्याला आत यायला सांगते. अंकुशला बघून चिवही खुश होते. ती जाऊन त्याच्या पायाला विळखा घालते. बॉस अंकल, अरे माझी डॉल, कशी आहेस? अंकुश, मी मस्त. तुम्ही कसे आहात? सिया, मी पण माझ्या डॉलसारखा मस्त. अंजली त्याला पाणी आणून देते. तोवर मोठी आईही बाहेर येते. अंकुश आलाय का? कसा आहेस बाळा? मोठी आई विचारते. मी मस्त. ते मी अंजलीकडे फाईल घ्यायला आलो होतो. हो का? बरं केलंस आलास. ते थालीपीठ केलंय, तू खाणार? तुला आवडतं ना? मला बोलली तुझी आजी. मोठी आई म्हणाली, हो खूप आवडतं मला, पण मी नाश्ता करून आलो आहे घरातून, त्यामुळे पोट फुल पॅक आहे आणि तुम्हाला लेट होईल. तुम्ही बाहेर जात आहात ना? अंकुश अंजली आणि सियाला तयार झालेलं पाहून बोलतो. मी नाही, अंजली आणि चिव जाते हॉस्पिटलला, डॉक्टरकडे. आज प्लास्टर काढतील तिचं. मोठी आई म्हणाली, ओहो, पण म्हणजे ह्या दोघीच? अजून कोणी नाही का सोबत? अंकुश म्हणाला, अरे तेच सांगते मी हिला मगाचपासून. मी येते म्हणून, पण ऐकतच नाही. त्यात हिचे बाबा पण नाहीत. मोठी आई तुला त्रास होईल म्हणून मी बोलतोय ना? अंजली म्हणाली, मी आलो तर चालेल का? अंकुशने विचारलं. अरे पण तुला काम? अंजली, मी करेन मॅनेज. कोणत्या हॉस्पिटलला जायचे? अंकुश विचारतो. सावर्डेकर डॉक्टर. पण खरंच नको अंकुश, आम्ही जाऊ दोघी, एवढं काय त्यात? अंजली म्हणाली. तू एकटी कसं सांभाळशील? डॉलकडे बघशील की प्रोसिजर बघशील? मी येतोय तुमच्यासोबत. तसंही हॉस्पिटल आपल्या ऑफिसच्याच लाईनला पडतं. अंकुश ऑर्डर देत बोलतो. अंजलीचा नाईलाज होता. त्याला उगाच वाईट नको वाटायला म्हणून ती होकार देते. आणि त्याचनंतर, ए बॉस अंकल येणार? मम्मा आपल्यासोबत? चिव खुश होत बोलते, हो, तुला चालेल मी आलेलं? अंकुश चिवला उचलून घेत तिच्याशी बोलत असतो, पण नजर मात्र अंजलीकडे असते. तिलाही ते समजतं. निघायचं? अंजली त्याला थोड्या रागात विचारते. एकदा बोलले तर सारखं बोलून दाखवणार. आणि त्याचनंतर, हो मायाजी, येतो आम्ही. डोंट वरी, मी आहे, तू काळजी करू नकोस. अंकुश म्हणाला, हो, तू जात आहेस तर काळजी नाही आता मला काही. मोठी आई म्हणाली, येतो आम्ही. अंजली म्हणाली. अंकुश ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसतो. अंजली सियाला मागच्या सीटवर बसवत स्वतः तिच्या बाजूला जाऊन बसवणार असतेच की बॉस अंकलही पुढे बसतात. तिचा निरागस प्रश्न. परी, अगं. अंजली काही बोलणार त्याआधीच अंकुश तिला हो बोलतो. तशी चिव, मम्मा, बॉस, अंकल एकटे आहेत ना? मी पुढेही बसते त्यांच्या बाजूला. अंजली मोठे डोळे करून चिवकडे बघते. म्हणजे मी मागे एकटी बसेन, त्याचं काही नाही. बॉस अंकल एकटे नको राहायला. त्यानंतर अंजलीच्या चेहऱ्यावर बदलणारे एक्सप्रेशन बघून अंकुशलाही हसायला येतं. तो गालातल्या गालात हसत असतो. मम्मा, तू पण बसते का पुढे? नाही, तुला नीट बसता नाही येणार, हात दुखेल. सिया पुढे अंकुशच्या बाजूला जाऊन बसते. आणि त्याचनंतर अंकुश आरसा अंजली दिसेल असा सेट करतो. त्याला अंजलीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स खूप क्यूट वाटत असतात. बॉस अंकल, ही एवढी मोठी कार तुमची आहे? चिवू कारचं निरीक्षण करत बोलते. आणि त्याचनंतर, हो, तुला आवडली? अंकुश म्हणाला, हो खूप. चिवू म्हणाली, तुम्हाला माहिती आहे ना, मी ना मम्माला सांगते आपण स्कूटी घेऊ, म्हणजे ती मला स्कूलला सोडेल, ऑफिसला घेऊन जाईल आणि सुट्टीला आपण फिरायलाही जाऊ.
एक सिक्रेट सांगते. चिऊ हळूच अंजलीकडे बघत अंकुशकडे झुकते. मम्मा ना गाडी चालवायला खूप घाबरते असं म्हणत खूप खिखी करून हसायला लागते. आणि त्यानंतर इकडे अंकुशही तिच्यासोबत हसतो. मला ना हे अर्जुने सांगितलं, आमच्या दोघांचं सिक्रेट. चिऊ डोळे मिचकावत बोलते. आता तुम्ही पण माझे फ्रेंड आहात ना, मग आता हे आपलं सिक्रेट. चिऊ स्माईल करत बोलते. आणि त्याचनंतर चिऊ काय चाललंय, तुझ्या अंकलना नीट गाडी चालवू दे. अंजली ह्या दोघांकडे बारीक डोळे करून बघत होती. अंकुश मिररमधून तिच्याकडेच बघत असतो. तिचा फुगलेला चेहरा बघून त्याला हसूच येतं. अंजली त्याला हसताना बघून रागाने हाताची घडी घालत बाहेर बघत राहते. त्याच्या आणि डॉलच्या गप्पा मस्त रंगलेल्या असतात. त्यालाच तिची दया येते म्हणून तो स्वतःहून तिला हाक मारतो. अंजली, मला ही फाईल ऑफिसला द्यावी लागेल, थोडं अर्जंट आहे. तर आधी ऑफिसला गेलं तर चालेल ना? हो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. सिया आणि अंकुश मस्त गप्पा मारत असतात. अंजली मात्र शांत शांत राहून त्यांच्या गप्पा ऐकत असते आणि तिला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची फक्त नाही हो मध्ये उत्तरं देत असते. अंजलीला त्यांच्या बॉन्डिंगकडे बघून नवल वाटत असतं. आत्ताच कुठे भेटले आणि बोलतायत जसं खूप वर्षांपासून ओळखत आहेत. विसरलंय का काय? परीचं तर माझ्याकडे लक्षच नाही. ते बोलता बोलता ऑफिसला पोहोचताच अंकुश गाडी पार्किंगला पार्क करतो. अंजली, मी आलोच फाईल घेऊन. डॉल, तू वेट कर मम्मासोबत, मी मिनिटात आलो. ओके, अंकुश म्हणाला. अंजली आणि सिया गाडीत बसून त्याचा वेट करत असतात. अंकुश रिषभला फाईल देऊन बाहेर जात असल्याचं सांगतो. त्याच्या ज्या काही 2 मीटिंग्स होत्या त्या आता रिषभला हँडल कराव्या लागणार होत्या असं सांगून तो लगेच निघतो. अंकुश आल्यावर ते हॉस्पिटलसाठी निघतात. अंकुश 1-2 फोन करून त्या हॉस्पिटलच्या DNशी बोलून सकाळी अरेंजमेंट करतात. गेल्यावर तो रिसेप्शनवर जाऊन डॉक्टरला कॉल करायला सांगतो. अंजलीने त्याचं फोनवरचं बरंच बोलणं आधीच ऐकल्यामुळे ती त्याच्यासोबत चिऊचा हात पकडून शांत उभी असते. डॉक्टर लगेच त्यांना आत बोलवतात. डॉक्टर अंजली आणि सियाला थोडे प्रश्न विचारतात आणि सियाच्या हाताचा एक्सरे काढावा लागेल सांगतात. पण त्याआधी प्लास्टर काढावं लागेल म्हणून सियाला नर्ससोबत पाठवतात. अंजली ही तिच्यासोबत जाते. अंकुश असल्याने कोणी काही ऑब्जेक्शन घेत नाही. सिया तिथे गेल्यावर थोडी घाबरते. मम्मा, चिऊ अंजलीचा हात घट्ट पकडून असते. बच्चा, काही नाही होणार, ते फक्त प्लास्टर कट करणार. तुला फुटबॉल मॅच खेळायची आहे ना? आणि त्याचनंतर अंजली तिला समजावत बोलते. सिया हो म्हणून मान डोलावते. चल, मी आहे सोबत. अंकुशही त्या दोघींच्या मागेच उभा असतो. सिस्टर, थोडं हळू, माझ्या डोळ्याला त्रास नाही ना झाला पाहिजे. हे प्लास्टर नीट कट करून एक्सरे करून बाहेर येतात. अंजली आणि अंकुश दोघेही तिच्यासोबत असतात. बाहेर येताना अंकुश सियाला उचलून घेतो. 1 महिना हात प्लास्टरमध्ये असल्याने सियाला थोडं इचिंग होतं. तिने दुसऱ्या हाताने त्या हाताला सपोर्ट दिलेला असतो. डॉल बच्चा, पेन होतंय का? अंकुश म्हणाला. हो थोडंसं, पण इचिंग होतंय, सिया म्हणाली तोंड पाडत बोलते. ओके, आपण दाखवू. हां डॉक्टर काकांना, अंकुश म्हणाला. ते तिथे रिपोर्टची वाट बघत बाहेर बसतात. अंकुश तिला मांडीवर घेऊन तिच्याशी गप्पा मारत तिला नादवत असतो. त्याने थोडाही वेळ तिला एकटीला सोडलं नसतं. थोड्या वेळात रिपोर्ट येतो. तसं ते डॉक्टरांच्या केबिनमध्ये जातात. डॉक्टर रिपोर्ट बघून आता ठीक आहे म्हणत तिला थोड्याफार हाताच्या मूवमेंट सांगतात. आता मेडिसिन देतात. चिऊ तशी लगेच डॉक्टर अंकल, ह्या मेडिसिन खूप कडू आहेत, मला नको, ह्या गोड असतील त्या द्या ना. मम्माचा रोज
ओरडा खाते मी ह्यावरून. अंकुश आणि डॉक्टर तिच्या बोलण्यावर हसायला लागतात. अंजली ही नाहीमध्ये मान हलवून गालातल्या गालात हसत असते. लंचचा टायमिंग होत आलेला असतो म्हणून अंकुश गाडी एका 5 स्टार हॉटेलजवळ थांबवतो. चला उतरा लवकर. अंकुश, अरे अंजली प्लीज, मला खूप भूक लागली आहे आणि आजची ट्रीट माझ्याकडून. तिला झोप आलेली असते. आता काही खाल्लं नाही ना तर न खाता झोपून जाईल म्हणून अंजली तयार होते. अंकुश त्या दोघींना विचारून ऑर्डर देतो. चिऊची झोपायला न दिल्याने किरकिर चालू असते. तिघेही पटापट लंच करून बाहेर येतात. यावेळी अंजली चिऊला तिच्यासोबत मागेच घेते. चिऊ थोड्या वेळाने लगेच गार वारा लागल्याने झोपून जाते. अंजली डॉलला मागे नीट झोपून दे, तू पुढे येऊन बस म्हणत अंकुश बाजूला गाडी घेतो. अंजली ही तिला मागे नीट झोपून अंकुशच्या बाजूला सीटवर जाऊन बसते. थोडा वेळ शांतताच असते. अंजली हळूच त्याला थँक्स बोलते. इट्स ओके, मी डॉलसाठी आलोय. अंकुश म्हणाला, तू मला माफ नाही करणार? अंजली, खरंच फरक पडतो का ग तुला माझ्या माफ करण्याने? त्यानंतर इकडे असं का बोलतोय तू? मी तसं नव्हतं बोलायला पाहिजे होतं तुला. तुलाही माहीत आहे ना मी तसं का बोलली असेल. पण तू डायरेक्ट निर्णय घेतलास. एकदा बोलून तर बघायचं होतं. आपण काहीतरी मार्ग काढला असता. ठीक आहे, तू तुझा निर्णय घेतलास. मी तेव्हाही बोललो होतो, आताही बोलतो. मी वाट पाहीन. तुला हवा तेवढा वेळ घे आणि सोड आता तो विषय. डॉलच्या बर्थडेची तयारी झाली का? अंकुश विचारतो. नाही, म्हणजे आम्ही आज जाणार होतो शॉपिंगसाठी, पण सुहासला अचानक मीटिंग आली. आज तोच येणार होता हॉस्पिटलला सोबत. बघू, बोलला आहे तो हाफ डे घेतो म्हणून. ओ, सुहास कोण? चिऊचा मामा, माझा मानलेला भाऊ, पण सख्ख्या भावासारखाच. काय गंमत आहे ना. सख्ख्या नात्यांनी लांब केलं आणि मानलेल्या नात्यांनी जवळ करून सख्ख्या नात्यांपेक्षा जास्त प्रेम दिलं. अंजली थोडं दुखऱ्या स्वरात बोलते. डोळ्यात पाणी जमा झालं असतं तिच्या. अंजली, तो तिच्या हातावर हात ठेवत तिला धीर देतो. मी ठीक आहे, डोंट वरी. उद्या आम्ही चिऊला सरप्राईज देणार आहोत. संध्याकाळी मोठी आई, बाबा, काका, काकू तिला बाहेर घेऊन जाणार आहेत. मी, दीक्षा आणि सुहास डेकोरेशन करणार आहोत. तिच्या लक्षात नाही बर्थडे तिचा, नाहीतर घर डोक्यावर घेतलं असतं मॅडमनी. हातामुळे विसरली असेल. मी आलो तर चालेल मदतीला? हो, ये ना. खूप खुश होईल चिऊ तुला बघून. अंजली म्हणाली. नक्की येतो मग मी. आता तर काय, तू पण परमिशन दिली आहेस? अंकुश म्हणाला. हो, मग काय करणार. आता आम्हाला बॉस अंकल लागतात. बॉस अंकल आल्यावर आम्ही डबल खुश. दुसरे तर आम्हाला दिसतच नाहीत. ओ, कोणीतरी जेलस होते का? अंकुश गालात हसत बोलतो. मी का जेलस हो? मी मम्मा आहे तिची. अंकुश गालात हसतो. फक्त अंकुश त्या दोघींना घरी सोडून ऑफिसला निघून जातो. मोठी आई ही अंजलीला आराम करायला सांगते. अंजली रूममध्ये जाऊन आवरून सियाच्या बाजूला बसते. सिया शांत झोपलेली असते. अंजली हळूच तिच्या हातावरून हात फिरवते. तिला अंकुशची आठवण येते. किती काळजी घेत होता तो चिऊची. प्लास्टर काढताना चिऊची नुसती रडारड सुरू होती. तिचं रडणं पाहून तिला कसं सांभाळू हे समजत नव्हतं. मलाच भीती वाटत होती खूप. पण अंकुशने तिला जराही एकटं सोडलं नाही. कायम तिच्या सोबत होता. चिऊला समजावत होता. तीही त्याचा हात पकडूनच होती, थोडीशी निर्धास्त. तिचे बॉस अंकल जे सोबत होते, मम्माकडे लक्षच नव्हतं. येताना काय बोलला तो? जेलस झालं का म्हणून? हो, झाले थोडी जेलस. प्रत्येक वेळी आम्हाला मम्मा लागते आणि आज फक्त अंकलच दिसत होते.
मग झाले थोडी जेलस, पण कुठेतरी ही बॉन्डिंग मनाला खूप आवडत होती. घराच्या इथे गाडी पार्क केली. तिला कुशीत उचलून घेऊन रूमपर्यंत सोडायला आला. नीट बेडवर झोपून डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत हळूच त्या हातावर ओठ टेकवले. खूप छान आहे अंकुश तुमची बॉन्डिंग. आज पहिल्यांदा मनाला जाणवलं की चिवलाही तिच्या बाबांची गरज आहे. त्या प्रेमाची, त्या काळजीची गरज आहे. नाहीतर मी प्रत्येक वेळी हाच विचार करायचे, आम्ही दोघी एकमेकींना सावरू, एकमेकींना प्रेम देऊ. पण आज चिवचं आणि तुझं बॉन्डिंग बघून वाटलं की नाही कमी पूर्ण करू शकत मी, कितीही प्रयत्न केला तरीही. अंजलीला विचार करता करताच झोप लागते. सुहास तिच्या घरी येऊन तिच्या उठण्याची वाट बघत असतो. थोड्या वेळाने अंजली फ्रेश होऊन खाली येते. चिव मात्र अजूनही झोपलेलीच असते. एवढे दिवस हाताला प्लास्टर असल्याने त्या जड हाताने नीट झोप झाली नाही. सारखी चुळबुळत असायची. आज मात्र निवांत झोपली होती, म्हणून अंजलीनेही तिला उठवलं नाही. अरे सुहास, तू कधी आलास? अंजली म्हणाली. मी मगाशीच आलो. तू झोपली होती म्हणून डिस्टर्ब नाही केलं, सुहास म्हणाला. ओके, चहा कॉफी काही घेणार? अंजली, चहा चालेल, सुहास म्हणाला. बरं करते. अंजली त्याला चहा आणून देते. लवकर तयारी कर, पटकन जाऊन येऊ. चिव झोपली आहे ना? सुहास म्हणाला. हो, चहा झाला की आवरते. अंजली चहा झाल्यावर तयार व्हायला जाते. तयार होऊन बाबा आणि मोठ्या आईला ती आणि सुहास मार्केटला जात आहे सांगते. चिव उठेल आता थोड्या वेळात, म्हणून आत्ताच निघतो, नाहीतर मागे लागेल आमच्याकडे. मलाही यायचे म्हणून, अंजली म्हणाली. हो, तुम्ही जाऊन या. सामान सगळं सुहासकडे ठेवणार आहात ना? बाबा हो, अंजली म्हणाली. सुहास, आई बाबांना सांग उद्या 9:30 पर्यंत निघूया. सर्व तुम्हालाही तयारीसाठी वेळ भेटला पाहिजे ना? बाबा म्हणाले. हो ठीक आहे, मी सांगतो. सुहास, अंजली आणि सुहास बर्थडे डेकोरेशनचं सामान, रिटर्न गिफ्ट आणि केकची आणि जेवणाची ऑर्डर देतात. सुहास ते डेकोरेशनचं सामान त्याच्या घरी नेऊन ठेवतो आणि त्याच्या आईला अंजलीच्या बाबांचा निरोप देतो. आता अंजलीला चिवला बाहेर जाण्यासाठी मनवायचं काम होतं. तसं ते एवढं कठीण काम नव्हतं. तिची अज्जू मोठी आई असल्यामुळे ती नाही बोलणार काही, ह्याची अंजलीला खात्री होती. अंजलीने विचार केल्याप्रमाणे चिव नाही तर बोलत नाही, पण तरी तिचे प्रश्न, कुठे जायचे, कशाला जायचे, मम्मा तू नाही येणार परत कधी, आजी आजोबा काय येणार, सुहासचे आई बाबा वगैरे वगैरे होते. अंजलीला ते देताना मात्र नाकी 9 आले होते. चिव, तुला नाही जायचं आहे का? नाहीतर राहा घरी, मी सविता काकूला सांगते तुझ्याकडे लक्ष द्यायला. अंजली तिला थोडं रागवत बोलते. नाही, मला जायचंय अज्जूसोबत, सिया म्हणाली. गुड, किती ते प्रश्न, चल ये इथे ये, मालिश करते हेअरची, किती रफ झाले आहेत. अंजली साईड टेबलवरची तेलाची बॉटल घेत तिला पुढ्यात बसवते. अंजली तिला छानपैकी केसांची मालिश करून देते. तशी चिव लगेच झोपून जाते. रात्री 12ला बरोबर अंजली चिवला हळूच विश करते. हॅपी बर्थडे शोना, गॉड ब्लेस यू बच्चा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत, नेहमी खुश राहा म्हणत तिच्या कपाळावर हळूवारपणे ओठ टेकवले. झोपेतच चिवच्या चेहऱ्यावर गोड स्माईल. दुसऱ्या दिवशी अंजली छान चिवला तयार करते. दोघेही देव्हाऱ्यासमोर हात जोडून उभं राहून बाप्पाचा आशीर्वाद घेतात. अंजली दिव्यावरून हात फिरवून चिवच्या चेहऱ्यावर फिरवते. मोठ्या आईने अंजलीला विचारून सगळा चिवच्या आवडीचा नाश्ता बनवला असतो. चिव आणि बाकी सगळेही मस्त भरपेट नाश्ता करतात आणि निघतात. सुहासचे आई बाबाही त्यांच्या बिल्डिंगखाली ह्या तिघांची वाट बघत असतात.
अंजलीही त्यांच्यासोबत ऑफिसला जायला निघते. असं चिवलं दाखवते. ते तिघं निघून गेल्यावर परत घरी जाते. सुहासही त्याचे आई बाबा गेल्यावर अंजलीकडे जायला निघतो. अंजली सुहास येईपर्यंत चेंज करून घेते. सियासमोर ऑफिसला जातानाचे कपडे जे घातलेले असतात. सुहास आल्यावर अंजली त्याला आणि स्वतःला काम थोडं थोडं करून वाटून घेते. अंकुश आज ऑफिसला जाणार नसतो. जे काही आहे ते रिषभ हँडल करणार असतो. अंजलीने त्याच्या घरी सगळ्यांना चिऊच्या बर्थडेचं आमंत्रण अंकुशकडे आधीच दिलेलं असतं. तोही घरी सांगतो. त्याच्या मॉमला तिच्या एका फ्रेंडच्या घरी जायचं असल्याने त्यांना जमणार नसतं. त्यांनी तिथे आधीच कमिटमेंट दिलेली असल्यामुळे त्यांना ते कॅन्सल करता येत नाही. तन्वीला 3 सर्जरी असतात, तर ती संध्याकाळी आऊला भेटून जाणार असते. त्याच्या डॅडला त्यांनी कोणीच विचारलेलं नसतं. त्याची 2 कारणं. ते अशा फंक्शनला जायचे नसतात आणि अजून सिया व अंजलीच्या नात्याबद्दल कोणीच काही बोललेलं नसतं. अंकुश सकाळी मॉमला आणि आऊला सांगून आवरून अंजलीकडे जाण्यासाठी निघतो. आऊ तन्वी सियासाठी येताना गिफ्ट आणणार होते, म्हणून मग अंकुश असाच निघतो. अंकुश आल्यावर अंजली त्याची आणि सुहासची ओळख करून देते. सुहास अंजलीकडे नाश्ता करणार असल्यामुळे तो लगेच नाश्त्याला बसतो. सुहास अंकुशलाही फोर्स करून नाश्ता करायला बसवतो. अंजली सुहास आणि अंकुशला नाश्ता देते. नाश्ता करता करता सुहास आणि अंकुशच्या गप्पा रंगतात. दोघेही शेअर मार्केटवर गप्पा मारत असतात. अंजली फक्त त्यांच्या गप्पा ऐकत असते. अंकुश त्याला इन्व्हेस्टमेंटसाठी सजेशन्स देत असतो. बराच वेळ त्यांच्या गप्पा रंगतात. अंजली शेवटी कंटाळून त्यांना दम देत असते. माझ्या परीचा आजच बर्थडे आहे. मला डेकोरेशन करायचं आहे. तुमचं शेअर मार्केटवरचं चर्चासत्र आपण नंतर भरूया. अंजली थोड्या कडक आवाजात बोलत केसवरती बांधून बाकीची भांडी किचनमध्ये नेऊन ठेवते. अंकुशला तिची ही रिॲक्शन नवीन वाटते. तिची अशी रिॲक्शन बघून त्याची आपोआप एक भुवई उंचावते. हसूही येतं. घरी मॅडमची जी बॉसगिरी चालू असते. सुहास आणि अंकुशही त्यांच्या गप्पा आवरून नाश्ता संपवून तिला काय करायचं विचारून कामाला लागतात. अंजलीला सियासाठी स्वतः केक बनवायचा असतो आणि सियाचे फेवरेट तिच्या हातचे गुलाबजाम म्हणून अंजली ते घरी बनवणार असते. तिने जेवणाची आणि केकची ऑर्डर बाहेर दिलेली असते, पण हे दोन्ही पदार्थ ती स्वतः सियासाठी करणार असते. अंजली सविताला सोबत घेऊन गुलाबजाम आणि केकची तयारी करायला घेते. अंजलीने त्या दोघांना बर्थडे पार्टीची थीम सांगितलेली असते. तसे ते दोघं तयारीला लागतात. दोघंही मन लावून काम करत असतात. अंजलीही मध्ये मध्ये त्यांना मदत करायला जाते. दुपार होते तशी ताई जेवायचा टाईम होईल, आपण काही बनवलंही नाही. सविता चिंता व्यक्त करत बोलते, अरे हो थांब, मी बाहेरून काहीतरी मागवते. मेघा आणि दीक्षा येणार आहेत, त्यांनाच सांगते पार्सल घेऊन यायला. अंजली विचार करत बोलते. दुपारी हाफ डे घेऊन दीक्षा आणि मेघा दोघी अंजलीच्या मदतीला येतात. अंजली बाहेर येऊन अंकुश आणि सुहासला काय खाणार विचारते. अंकुश सुहासला त्यांच्या ऑफिस जवळच्या चायनीज उत्तम मिळतं सांगतो. सुहासही मग अंजलीला त्या रेस्टॉरंटमधून चायनीज ऑर्डर करायला सांगतो. अंजली लगेच दीक्षाला कॉल करून तिथून सगळ्यांसाठी चायनीज आणायला सांगते. दीक्षा आणि मेघा आल्यावर सगळे गोल करून चायनीज खायला बसतात. अंकुशने सांगितल्याप्रमाणे एकदम टेस्टी चायनीज असतात. सगळे मस्त त्यावर ताव मारतात. अंजली सगळी आवराआवर करायला घेते. मेघा आणि दीक्षा तिला मदत करत असतात. सुहास खाल्ल्यावर थोडा सुस्तावतो. अंकुश मेल्स ओपन करून महत्त्वाच्या मेल्सला रिप्लाय देण्यात मग्न असतो. दीक्षा आणि मेघा बाहेर येतात. तसे त्या दोघींना घेऊन परत कामाला लागतात. ते चौघं मिळून डेकोरेशन करत असतात.
चौघांची मस्ती आणि एकमेकांना चिडवत काम चालू असतं. अंजलीचं जसं केक आणि गुलाबजाम दोन्ही बनून होतं, तसं तिथे नीट फ्रीजमध्ये ठेवून बाहेर त्यांना मदत करायला जाते. दीक्षा, अंकुश आणि सुहासमध्ये फुगे फुगवायची स्पर्धा लागते. अंजलीही त्यांच्या मस्तीत सहभागी होते. अंजली सुहासला चेअरअप करत असते, तर दीक्षा अंकुशला. मेघा जज राहून त्या दोघांना चेअरअप करत असते. अंजली जरी सुहासला साथ देत असली तरी तिचं खरं लक्ष अंकुशकडे असतं. ती मुद्दाम त्याचं लक्ष विचलित करत असते. अंकुश बलून फुगवत असताना तिच्या हालचाली टिपत असतो. तो पूर्ण डिस्ट्रॅक्ट झालेला असतो. अंजली त्याला बघत गालात हसत असते. अचानक फट्टू आवाज येतो. दोघंही दचकतात. अंकुशचा बलून फुटलेला असतो. सगळे त्याच्यावर इस्ट करतात. अंकुश त्यांना बघून त्यांच्यासोबत हसण्यात सामील होतो. अंकुशचं लक्ष अंजलीकडे जातं. तीही हसत हसत त्यालाच बघत असते. अंकुश डोळे बारीक करून तिच्याकडे बघत असतो. अंजली दाताखाली हळूच जीभ चावत डोळ्यानेच त्याला सॉरी बोलते. अंकुश तिच्या क्यूटनेसवर हसून देतो. अंजली त्याला हसताना बघून त्याच्या चेहऱ्यावरही गोड स्माईल येते. ते एकमेकात गुंतलेले असतानाच अंजलीच्या घरचा टेलिफोन वाजतो. तसे दोघेही घाबरून पहिलं आजूबाजूला बघतात. ते तिघेही हसतात. त्यांच्या गप्पांमध्ये रंगलेले असतात. अंजली लगेच फोन घेते. हॅलो. त्यानंतर ओके सुहास, परीचा केक रेडी आहे. तू आणि दीक्षा प्लीज जाऊन घेऊन येता का? आम्ही तिघं हे बलून लावून घेतो. अंजली बरं ठीक आहे, सुहास म्हणाला. अंजली मेघा आणि अंकुशला बलून देत त्यांना कुठे लावायचे ते सांगत असते. ते त्याप्रमाणे लावत असतात. एकदा फायनल टचअप देऊन तो सोफ्यावर थकून बसतात. सुहास आणि दीक्षा केक घेऊन आलेले असतात. सविता त्यांना छान आल्याचा चहा करून देते. ताई, अंकुश चहा पित नाही, मी त्याच्यासाठी कॉफी करते. अंजली अंकुशसाठी कॉफी करायला उठतेच तो तिला अडवतो. अय्या हो का, मला माहीत नव्हतं. तुम्ही बसा, मी आणतो करून कॉफी. ताई, मला चहा आवडत नाही, पण त्याच्या सुगंधाने मला तो प्यावासा वाटतो आहे. तुम्ही मला चहाच द्या, अंकुश म्हणाला. ए होईना बात, आमच्या सविताताईच्या हातचा चहा पिऊन बघ, खूप छान करतात त्या चहा, सुहास म्हणाला. सविताताई खुश होऊन त्याला चहा नेऊन देतात. सगळं काम झाल्याने थोडा वेळ ते अशाच गप्पा करत बसतात. अंजलीला तिच्या बाबांचा फोन येतो. ते 1 तासात पोहोचतील हे ती सुहासला सांगते आणि त्यानंतर अंजली सगळ्यांना ते 1 तासात येत असल्याचं सांगून तयार व्हायला सांगते. मेघा आणि दीक्षा तयार होण्यासाठी मोठ्या आईच्या रूममध्ये जातात. त्यांनी येतानाच त्यांचे ड्रेस सोबत आणले होते. अंकुश आणि सुहासच्या घरी तयार व्हायला जातात. अंजली तिच्या रूममध्ये जाऊन चिऊचा आजचा ड्रेस आणि त्यावरच्या ॲक्सेसरीज नीट काढून ठेवते आणि स्वतः आवरायला घेते. थोड्या वेळाने अंजली तयार होऊन खाली येते. एकदा सगळं नीट आहे ना हे चेक करते. चिऊचे फ्रेंड्सही आता येऊ लागले होते. अंजली त्यांना बसवून त्यांची विचारपूस करत होती. मेघा आणि दीक्षाही तिला मदत करत होत्या. अंकुश आणि सुहासही तयार होऊन आले होते. अंजली सुहासला खुणवते, तसा तो तिला डोळ्यांनीच होकार देतो. सुहास त्याच्या बाबांना कॉल करून विचारतो. ते 5 मिनिटात येतो असं सांगतात. तो लगेच सगळ्यांना त्यांच्या पोझिशनला उभं राहायला सांगतो. सुहास सगळे लाईट्स ऑफ करतो. बच्चा पार्टी मेघा आणि दीक्षासोबत उभी असते. अंकुश आणि सुहास डोअरच्या मागे उभे असतात. अंजली एका कोपऱ्यात हातात रिमोट घेऊन उभी राहते.
दरवाजा ओपनच असतो, फक्त सगळीकडे अंधार असतो. सिया आजी आजोबांसोबत घरी येते. तिला त्यांचा मेन डोअर ओपन दिसतो. तिला वाटतं मम्मा आली म्हणून ती धावत डोअरजवळ जाते. समोर तिला अंधार दिसतो. तशी ती थोडी घाबरते. मम्मा, कुठे आहेस तू? हे बघ, मी आणि अज्जू आलोय. प्लीज ये ना मम्मा तू बाहेर. मम्मा, लाईट्स गेल्या का? थांब, मी अज्जूला सांगते. चिवू. आतून काहीच रिस्पॉन्स मिळत नाही. तशी ती तिच्या अज्जूकडे बघत त्यांचा हात पकडते. एवढ्यात ते तिच्या मागे उभे असतात आणि त्यानंतर अज्जू सांगणारे मम्माला, चिवू, परी तू आतमध्ये जाऊन आवाज दे मम्माला तुझा. मी लाईट लावते हां. अंजलीचे बाबा म्हणतात. ओके अज्जू. सिया म्हणाली. मम्मा कुठे आहेस तू? आम्ही आलोय. चिवू जशी आत येते, समोर तिला थोडा लाईटचा उजेड दिसतो. तशी ती तिकडे जाते. सिया तिच्या मम्माला आवाज देत आत येते आणि त्यानंतर समोर तिचे व्हाईट पडद्यावर जन्मल्यापासूनचे फोटो असतात. तिच्या खऱ्या मम्माने म्हणजेच अंजलीच्या बहिणीने तिला पाहिलं, हातात घेतलं. तिथून ते आत्तापर्यंतचे सगळे फोटो एक एक करून स्क्रीनवर झळकत होते. सिया बघतच राहिली. लास्टला तिचा फोटो आला आणि स्क्रीन ऑफ झाली आणि सगळे लाईट ऑन झाले. सुहास आणि अंकुश चिव फोटो बघत असताना तिच्या मागे उभे राहिले होते. जशी लाईट ऑन होते तसे त्या दोघांच्या हातातले पॉपर्स फोडतात. बाकी सगळे हॅपी बर्थडे म्हणत तिच्या भोवती उभे राहतात. चिवू लगेच जाऊन अंजलीला बिलगते. अंजली खाली बसून तिला मिठीत घेते. चिवूला हॅपी बर्थडे विश करते. अंजली थोडी इमोशनल होते. तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. तिच्या दीदूच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण जेव्हा तिने पहिल्यांदा सियाला हातात घेतलं. इतकंच नाही तर सियाच्या जन्माच्या चाहुलीनेच सगळं घर आनंदाने ओसंडून वाहत होतं. तो 9 महिन्यांचा प्रवास, त्यात त्यांच्या ह्या चिमुकलीसाठीची स्वप्न, सगळंच तिच्या डोळ्यांसमोरून गेलं. मम्माला असं रडताना बघून तीही रडायला लागते. अंजली तिला घट्ट मिठीत घेऊन असते. सगळ्यांचेच डोळे पाणवलेले असतात. ए मनीमाऊ, आज बर्थडेच्या दिवशी कोणी रडतं का? वेडाबाई, ह्या मम्माला कळतच नाही. उगाच माझ्या मनीमाऊला रडवते. चल आपण मस्त रेडी होऊन येऊयात म्हणत दीक्षा तिचे डोळे पुसून तिला उचलून घेते. तरी सिया अंजलीकडेच बघत असते. अंजली स्वतःला चावरत उठते आणि जाबच्या माऊसोबत जाऊन तयार होते. दीक्षा जशी तिला घेऊन जाते तशी ती तिच्या बाबांच्या मिठीत चिरून रडायला लागते. बाबा का गेले ते आपल्याला सोडून? तिच्या ह्या प्रश्नावर बाबांचेही डोळे भरून येतात. ते फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहतात. मोठ्या आईला डोळ्यांनीच इशारा करून तिला शांत करायला सांगतात. सुहास खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर देतो. मोठी आई पदराला डोळे पुसून तिच्या समोर जाते. बाळा, आता रडू नको. आजचा दिवस आपल्यासाठी, आपल्या चिवसाठी महत्त्वाचा आहे ना. मग आपण तो आनंदाने साजरा करूयात. ह्या दिवशी त्यांची आठवण येणं साहजिक आहे बाळा. पण जिथे कुठे असतील तिथून आपल्या चिवला भरभरून आशीर्वाद देतील. आणि तू हे एवढं मेहनतीने केलंय ना, ते बघून खुश झाले असतील. मग असं रडून कसं चालेल बाळा. आपणही आनंद साजरा करूया ना आपल्या चिवचा वाढदिवस. अंजली डोळे पुसर होकारार्थी मान हलवते. अंजलीला असं रडताना बघून त्यालाही वाईट वाटतं. पण ती तेव्हा तयार करणार तरी काय होती. तेव्हा तो तसाच शांत तिथे उभा असतो. चल, चेहऱ्यावर पाणी मारून घे आणि छान तयार हो. चिवूला तिची मम्मा अशी दिसली ना तर ती प्रश्न विचारत बसेल.
मोठी आई म्हणते. मोठी आई आणि तिचे बाबा आलेल्या गेस्टसोबत बोलत असतात. मेघा आणि सुहास बच्चा पार्टीसोबत राहून त्यांना नादवत असतात. अंकुशला तन्वीचा कॉल येतो. तसाच तो तन्वीला आणि आऊला घ्यायला बाहेर येतो आणि त्यानंतर अंजली जाऊन फ्रेश होऊन येते. दीक्षा सिया छान रेडी करून खाली घेऊन येते. मम्मा माझा ड्रेस बघ, माझे विंग्स, वाव. सिया गोल फिरून तिला दाखवत असते. जग माझ्या परीसाठी परीवाला हेच. आवडलं तुला? अंजली तिच्या गालावर किस करत विचारते. हो, खूप खूप आवडला मम्मा, आपण सेम सेम. सिया बोटाने दोघींच्या ड्रेसला टच करत बोलते. अंजली त्यावर हसते. यस, मम्मा आणि परी मॅचिंग मॅचिंग. परी तिच्या फ्रेंड्सकडे पळते आणि तिचा परीवाला ड्रेस दाखवत असते. अंजली मेघाची, मोठ्या आईची आणि तिच्या बाबांची ओळख करून देते. हळूहळू गेस्ट येत असतात. अंकुशही आऊ आणि तन्वीसोबत आत येतो आणि त्यानंतर इकडे मोठी आई आणि बाबा त्यांचं स्वागत करतात. अंकुश तन्वीची आणि बाबांची ओळख करून देतो. तन्वी त्यांना नमस्कार करते. अंकुशला त्याच्या डॉलची ओळख आऊशी करून द्यायची होती, पण ती तिच्या फ्रेंडसोबत खेळण्यात व्यस्त होती. एकीकडे अंजली केक कटिंगची तयारी करत होती. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.